साहेब, मोठ्या मुश्किलीनं फाईल मिळाली आहे साहेब. ही फाईल तर 20 वर्षापूर्वीच बंद झाली आहे. आता हिच्यात काय मिळणार? ते चौघं तर फासावर लटकलेत साहेब. जा चहा घेऊन ये. ठीक आहे साहेब. नाव लॉरेन्स डिसिल्वा, वय 28, आरोप मर्डर, शिक्षा फाशी. नाव अभय दीक्षित, वय 27, आरोप मर्डर, शिक्षा फाशी. नाव अमर शर्मा, वय 26, आरोप मर्डर, शिक्षा फाशी. नाव नासिर अहमद, वय 25, आरोप मर्डर, शिक्षा फाशी. जाऊ दे बेकार. यार, या मुलींना एवढं सुंदर का बनवलं देवाने? कारण आपल्यासारख्यांची संख्या वाढेल. आई शप्पथ, तुझी आयटम काय दिसते बाप. यार, मनातलं बोलू का आज? अरे जा ना, जा जा जा. तुम्ही लोक येऊ नका. रुखसार, काय आहे? मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. रुखसार थांब ना. मला माहितीये तुला काय सांगायचंय ते. तुला हेच सांगायचंय ना की मी तुला खूप आवडते आणि तुला माझ्याशी लग्न करायचंय. हा. नमस्कार वहिनी. अरे यार. वहिनी? कोणाची वहिनी? कसली वहिनी? तुम्ही रागवलात की काय? हे माझे मित्र. हो का? मग मी काय करू? ते सुद्धा तुझ्याच सारखे आहेत. टवाळखोर नुसते, दिवसभर काही काम धंदा करत नाही, फक्त लोकांना छळायचं. लक्षात ठेवा, पुन्हा माझी वाट अडवायची नाही, कळलं? हो. प्रेम करतोय म्हणे. रुखसार ऐक तर. अशी ही तशी ही खरी खोटी कशी ही माझी जिंदगी, ही माझी जिंदगी. अशी ही तशी ही खरी खोटी कशी. मी काही पण करू, हो जगू किंवा मरू. मी काही पण करू, हो जगू किंवा मरू. जर झाली गलती तर मर्जी माझी. ही माझी जिंदगी, ही माझी जिंदगी. अशी ही तशी ही खरी खोटी कशी. माझ्या जगण्याचा वेगळा ढंग आहे, साऱ्या रंगाहून आगळा रंग आहे. माझ्या जगण्याचा वेगळा ढंग आहे, साऱ्या रंगाहून आगळा रंग आहे. आकाशी
आहे मित्रांशी मैत्री शत्रूंशी शत्रुता जसा भेटतो तसं माझं आयुष्य ही माझी जिंदगी ही माझी जिंदगी अशी ही तशी ही खरी खोटी कशी ला 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 आव्हान पेलताना केली ही घोषणा होऊन वादळ जागव मना मना आव्हान पेलताना केली ही घोषणा होऊन वादळ जागव मना मना तुम्ही जाता जाता उमठावा माझा ठसा तुरी माझ्या उमलते नवे स्वप्न आशा हेच लागली तरी थांबेल ना चालणं ही माझी जिंदगी ही माझी जिंदगी अशी ही तशी ही खरी खोटी कशी वहिनी चहा. दोनच हात दिले देवाने, देते. ओम नमः शिवाय. मालती, याला सांग रात्री जास्त ओव्हरटाईम करत जाऊ नकोस. लवकर घरी येत जा. अरे तुझ्यासाठी किती त्रास सहन करून घ्यायचा आम्ही. हा, अरे आणखी किती दिवस दारू पिऊन तू मुलींची छेडछाड करत राहणार आहेस. एखाद्या म्हाताऱ्या माणसाची भर रस्त्यामध्ये चेष्टा मस्करी करणार आहेस. कुणाला तरी त्याच्याच घरातून घराबाहेर काढून. हा, अरे आम्ही तुझ्यासाठी आपलं तोंड लपवून फिरायचं. तुम्ही घाबरटपणामुळे तोंड लपवत आहे, त्याला मी काय करू. काय काय म्हणाला तू. म्हणजे तुला असं वाटतं की तुझ्या या टिंगल टवाळीकडे मी डोळे झाक करू. हे बघा भाई, मला सभ्य आणि सामान्य माणसाप्रमाणे जगायचं आहे. तुमचा सज्जनपणा आणि माणुसकी एक ढोंग आहे. स्वतःचा घाबरटपणा झाकण्याचा एक पडदा आहे. जेव्हा मला नोकरीवरून काढलं होतं तेव्हा सुद्धा तुम्ही सज्जनपणा आणि माणुसकीचं उदाहरण दिलं होतं. तुला काय वाटतं तुला मी सरळ मार्गाने नोकरी करण्यापेक्षा तुझ्यासारख्या युनियनचा पुढारी हो. अरे आपल्या मालकाच्या विरोधात आवाज उठवून नोकरीतनं बाहेर पडू. मग तुमची काय इच्छा आहे. मी सुद्धा तुमच्यासारखे मालकाचे पाय चढावे. मोठ्या भावाशी अशा तऱ्हेने बोलतात का. बहिणी, प्रश्न लहान किंवा मोठ्या भावाचा नाही आहे, प्रश्न मेंटॅलिटीचा. हे लोक स्वतःला नेहमीच गुलाम समजून नोकरी करतात. यांना कळतच नाही की यांना जितकी नोकरीची गरज आहे तितकीच त्यांना काम करणाऱ्यांची गरज आहे. म्हणूनच हे लोक अन्याय सहन करतात. फक्त हे सहन करत नाही तर हे इतरांची तर गोष्ट दूर, माझा सख्खा भाऊ एका कोपऱ्यात जाऊन बसला. म्हणजे तू त्या गोष्टीचा बदला घेतो. लढून स्वतःचा हक्क मागण्याची ताकद ज्यांच्यात नाही त्यांच्याशी मी काय लढणार. माझ्या जगण्याची एक पद्धत आहे, मी तसंच जगणार. तुला जर असं जगायचं असेल तर तू इथून कुठेही जा आणि राहा. या घरावर जितका हक्क तुमचा आहे तितका माझाही आहे. मला इथलं हवा पाणी खूप मानवत आहे. तुम्हाला मानवत नसेल तर तुम्ही इथं जाऊ शकता, माझी काही हरकत नाही. हो हो, जाऊ बर का. नक्की जाऊ आम्ही. तेव्हा घर खरेदी करायची ऐपत ठेवू. हा नरक सोडून नक्की जाऊ आम्ही. समजलं. जशी तुम्हा दोघांची मर्जी. बघ, चहा वगैरे घेतला ना, आता कामाची गोष्ट कर. हे शाण्या, मी तुझी 2 रुपयाची चहा प्यायला नाही आलो. आणि फालतू लफडा करू नकोस. आणि शेट्टी काय तुझा बाप लागतो का रे. हो, शेट्टी माझा बाप लागतो. चल पुढे बोल. हे लॉरेन्स, माझ्या डोक्याची आई बहिणी करू नकोस, नाहीतर इथंच ठोकून देईल. धमकी देतोय का.
काय कसं वाटतंय आता हा? त्याची नवी नवरी पहिल्यांदा सासरी चालली आहे. मैं तो भूल चली बाबुल का दे प्रिया का घर प्यारा लगे हमें तो भूल चली बाबुल का दे प्रिया का घर प्यारा लगे हमें तो भूल चली बाबुल का दे प्रिया का घर प्यारा लगे. काय हवालदार साहेब ए चला रे चला निघा, तुमची जामीन झाली आहे निघा. हे बघ शेट्टी, कशाला भानगडीत पडतोयस तू? मांडवली करून टाक. तसे ही काही तुझी स्वतःची जागा नाहीये, कब्जा केलेली आहे. आणि 10 लाख रुपये काही मामूली रक्कम नाहीये. शेट्टी, तू विना तिकीट मुंबईत आला होतास आणि आता 10 लाख रुपये घेऊन चाललायस. तुझं नशीब चांगलं आहे. चल मांडवली करून टाक. अय्यो, 20 वर्षापासून मी त्या जागेत राहतो की हो. ती जागा म्हणजे माझ्यासाठी आईबापासारखी आहे. त्या जागेमध्ये राहून मी माझ्या 2 मुलींची लग्न केली हो. ती जागा म्हणजे माझ्या म्हातारपणचा आधार असते हो. आणि तसं बी साहेब, मी त्या जागेची मांडवली करायला नाही आलो, त्या चौघांचा जामीन घ्यायला आलो. जामीन पास झाला ना, आता सोडून टाका त्यांना. शिंदे, सोड रे त्यांना. ए चला रे चला निघा. हे बघ शेट्टी, मी तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय. तू पुन्हा एकदा विचार कर. मी विचार करीन. आता निघू. सर इथेच थांबा. जरा जवळ तरी ये. नाही सर असं अरे आम्ही काय हे एक पप्पा. अहो माझं घर येते. तुम्ही चला, मी नंतर भेटते तुम्हाला. हो नंतर छान मोकळ्या गप्पा करूया. आता जाऊ मी. पण एकदा येते हा. बाय. बाय. हा काय तमाशा लावलाय? त्या हरामखोराबरोबर तुझे काय संबंध आहेत? तुला ऑफिस मध्ये काम करण्याचा पगार मिळतो की रात्री ओव्हर टाइम पण करावा लागतो? अमर, हे काय बरळतोयस तू? आई तुला माहित नाही अजून. तुला फक्त इतकंच माहिती आहे की ही कामावर जाते, पण कामाव्यतिरिक्त ही कुठे कुठे जाते त्या हरामखोराबरोबर हे फक्त मलाच माहिती आहे. मी हिला त्या हरामखोराबरोबर हॉटेलात जाताना पाहिलंय. तुझा तो बॉस रास्कल स्वतःला काय शाळा समजतो? त्याला काय वाटतं त्याच्याकडे पैसा आहे, बंगला आहे, फ्लॅट आहे म्हणून जगातल्या सगळ्या मुली त्याच्या काय बापाच्या नावावर लिहून घेतल्यात? हा, कोणावर हात टाकू शकतो असं वाटतं त्याला? अमर, हे काय बरळतोयस तू? आता तर ही उघडपणे साऱ्या जगासमोर त्याच्याबरोबर रंगढंग करायला लागली. अमर, आई ही तीच लोक आहेत ज्यांनी आपलं आयुष्य जगणं मुश्किल करून टाकलं. आपल्या पैशाच्या जोरावर आपला आनंद हेरावून घेऊ इच्छित आहेत. आपलं आयुष्य जगणं ह्या लोकांमुळे मुश्किल झालंय. एक लक्षात ठेव, ज्या दिवशी तो माझ्या हाताला लागला ना, जीव घेईन त्याचा जीव. पण तू त्यांना मारू शकणार नाही, कारण तुझे ओरडणं, हे चिडणं एका हरलेल्या माणसाचं रडणं आहे. नाहीतर त्यांना शिवीगाळ करण्यापूर्वी आणि मला बरं वाईट बोलण्यापूर्वी एकदा तरी खरं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असतास तू. अरे आज माझं लग्नाचं वय झालंय. मला सांग, इतर मुलींप्रमाणे माझे काहीच स्वप्न नाही, काहीच भावना नाहीत का रे माझ्या? पण माझं काय, स्वतःच्या लग्नाचा विचार सुद्धा करू शकत नाही रे मी तर. कारण मी जर या घरातून निघून गेले ना, तर हे घर उद्ध्वस्त व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. रस्त्यावर भीक मागताना दिसाल तुम्ही सगळेच्या सगळे.
मला सांगतोय. आणि काय रे, तू मला नैतिकतेचा उपदेश देणार आहेस तू? अरे अरे जा जा, आधी एक नोकरी शोधून दाखव. आणि एवढीच जर या घराची आणि आपल्या बहिणीच्या इज्जतीची काळजी असेल ना, तर आधी एक नोकरी तरी शोध रे. आणि मग या घरावर आपला हक्क दाखव. आणि एक लक्षात ठेव, तुझ्यासारख्या बेकारांच्या भावनेची किंमत माझ्या नजरेत 2 पैशाची सुद्धा नाहीये. लक्षात ठेव. निर्लज्जासारखं माझ्या पुढे उभं राहायची हिंमत कशी झाली तुमची? तुम्ही लोक आता माझ्या काही कामाचे उरलेले नाही आहात. अरे तुमच्यामुळे लाखाचं नुकसान झालं ते झालं, वर माझं नाकही कापलं गेलं. मला तुमचं तोंड देखील बघायचं नाहीये. निघायचं निघायचं. देशमुख. येस सर. कोण होती ती मुलं? माहित नाही. शोधून काढ त्यांना. होय सर. कामाची वाटतात ती मुलं, त्यांना एक काम सोपून बघा. काय काम आहे? एकाचा गेम करायचा आहे. तर कोण करेल? तुम्हीच. काय समजून बोला तुम्हाला की गेम आम्हाला करावा लागणार? हा, काय समजतं काय आम्हाला? काय समजतं आम्हाला? अरे मला माहित आहे तुम्ही बेकार आहात, तुम्हाला कामाची गरज आहे, म्हणून मी तुम्हाला काम घेऊन आलोय. अरे हा फक्त ऍडव्हान्स आहे. काम झाल्यानंतर मी तुम्हाला आणखीन 1 लाख देणार आहे. 1 लाख रुपये? ए चुप रे. नाही, आम्हाला या भानगडीत नाही पडायचं. तुम्ही हे पैसे उचला आणि निघा. चला निघा. हे बघा, परत विचार करून सांगा. तुझ्या लॉरेन्स यार, एक मारीन. काय देशमुख, काम झालं की नाही? नाही. काय म्हणजे होणार. आग लागलीच आहे, कधी पण भडका होणार. म्हणजे मला कळलं नाही. साहेब तुम्ही फक्त बसून तमाशा बघा. तुम्हाला काय वाटतंय, मी काही चूक केली आहे? हा चूक केले. चायला चांगले पैसे मिळत होते. काय बिघडवलंय रे आम्ही तुझं? बिघडवलं वगैरे काही नाहीये. आजूबाजूच्या मोहल्ल्यात आमचं इतकं नाव झालंय ना की चांगल्या चांगल्या शहाणा लोकांच्या तंबूत घाबरायला होता. आता सुपारीचं काय करायचं? करायचं काय? आर्या पार. बस आर्या पार. बस. डोंगरीचे मुलं जे करतायत तेच आम्ही करायचं, तर त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक राहिला? अरे तर फरक पाहिजे कर ना. साडी पेटीकोट घालून एरियामध्ये फिरूया. कुठे मूल जन्मलंय, कुठे लग्न होतंय, चल बघूया. हे बघ नासिर, एकदा का आम्ही या घाणेरड्या चिखलामध्ये पडलो ना, तर निघण्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवावं लागेल. आणि ही मारधाड आपल्या जीवनाचा उद्देश नाहीये. खूप मोठा डायलॉग मारलास मित्रा, खूप मोठा. जिंदगी, ध्येय. बोल यार, तुझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? साला गल्लीतला कुत्रा पण विचारत नाही आपल्याला.
हे जे शराफाचे कपडे आहेत ना, त्याच्यावरती बेकारीचा चिखल उडालाय. जसेही आहोत आम्ही मस्त आहोत. अरे काय घंटा मस्त आहे. आतून बाहेर आहे ना, आपली हालत आहे ना पटली झाले. 2 वेळेचं जेवायचे वांदे आहेत, जेवायचे. खिशात पैसे पाहिजेत. मग बघ काय ठाट असेल. नासिर, अरे दुनियाचं सोड, स्वतःच बघ. जेव्हा खिशात पैसे असतील ना, तेव्हा अशी छाती ताणून चालतील. लोकांकडनं मान मरात भिशील तो वेगळा. जीवनाचा उद्देश हाच ठाट आहे. हीच ताकद आहे आणि हीच इज्जत आहे. आणि जर हीच इज्जत सांभाळून ठेवायची ना, तर आपल्याला सुपारी घ्यावीच लागेल. लॉरेंस, नासिर बरोबर बोलतोय यार. 100 दिन बदनामी की जिंदगी जीने से अच्छा है 1 दिन की इज्जत की जिंदगी जीना. कोण नाही विचारत रे. खिशात माल असताना कोण नाही विचारत. खाना पिना ऐशो आराम हे याच्या खाली गाडी असेल, समोर सोन्याचं ताट असेल, तेव्हा आईने विचारणार कुठनं पैसा आणलास, बहीण नाही विचारणार कुठनं पैसा आणलास. आणि ही पब्लिक इज्जत देईल ते वेगळं. जेव्हा आई रस्त्याने चालेल ना, तेव्हा लोक म्हणतील बघा बघा, भाईची आई चालली आहे, भाईची बहीण चालली आहे, भाईची बायको चालली आहे. जेव्हा त्यांना कळेल ना, तर थुंकील ते आमच्यावर. हे कोण नाही चुकणार. चुप तू. जेव्हा त्यांना कळेल की आम्ही काय स्मगलरसाठी काम करतोय, आम्ही बोललो ना, कोण नाही चुकणार. फक्त माल पाहिजे, माल 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 माल. अरे कब्रस्तानामध्ये नेणार आहेस का म्हणाला तू? अरे हा, कब्रस्तानात जाईन किंवा गटारात जाईन. बोल, तू येणार की नाही? नाही. अरे जाऊ दे ना नासिर, त्याचं डोकं फिरलंय. आपल्या मैत्रीत तेवढी ताकद नाहीये की एकाच्या कानाखाली मारली तर दुसऱ्याला दुःख होईल. हो, दोस्ती गैरी नाहीये. आता दोस्ती गैरी नाहीये. अरे तुमच्या दोस्तीमुळेच मी इथपर्यंत पोहोचलोय. दोस्तीची गोष्ट करतोय हा. याच दोस्तीसाठी साला मी रंडीबाजी केली, गांजा विकला, चरस विकला. दोस्तीची गोष्ट करतोय हा. आता केव्हा करायचं काम ते बोल. हे बघ नासिर, जवळ नको येऊस, जवळ नको येऊस यार, बस जवळ नको येऊस. अरे यार, हॅलो. हा बोल. काम झालंय साहेब. ठीक आहे. मुलं कामाची निघाली, ठेवून घे त्यांना. ओके साहेब. नाव काय तुझं? श्याम शर्मा साहेब. बापाचं नाव सांगायला लाज वाटते का रे? पूर्ण नाव सांगताल? हो, श्याम गोपाल शर्मा. श्याम गोपाल शर्मा. डिस्को क्लब मध्ये केव्हापासून काम करतोस? 3 वर्ष. 3 वर्षांपासून. बरं मला हे सांग, त्याचा खून झाला त्याच्याबद्दल तुला काय माहिती? काही नाही साहेब. जास्त हुशारी दाखवू नकोस हा, नाहीतर तुरुंगाच्या आत टाकीन. त्याचा खून झाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे तुला? सांगतो साहेब. आम्ही त्याला अविनाश भाऊ म्हणून ओळखायचो. कुणी केला त्याचा मर्डर? माहित नाही साहेब. ती पोरं बार मध्ये पहिल्यांदाच आली होती. 3-4 पोरं होती. 3-4 पोरं. अरे या नंबरवर कशाला फोन केलास? सर बातमीच अशी आहे. काय आलं? सर, अविनाश मर्डर केसची इन्क्वायरी जोरदार चालू आहे. चालू दे ना, मला काय त्याच्याशी. तसं नाही साहेब, तुम्हाला सावध करणं माझं काम होतं म्हणून. हा ठीक आहे. अरे बघ, पुन्हा या नंबरवर फोन करत जाऊ नकोस, कळलं? हॅलो.
हे बघा इन्स्पेक्टर. हा हा, बोला बोला, मी ऐकतोय. इन्स्पेक्टर अविनाश माझा भाऊ होता. मला माहिती आहे, त्याचा खून झालाय. हे पण माहिती आहे. मग तुम्ही सांगू शकता त्याचा खून कोणी केला ते? हा, हे मात्र मला माहिती नाहीये. जर मी 50,000 रुपये खर्च केलेत तर? इन्स्पेक्टर साहेब, माझी फक्त एकच इच्छा आहे, ज्या कोणी माझ्या भावाचा खून केलाय त्याचा तुम्ही एन्काउंटर करा. हा, मामुलीची गोष्ट आहे मेहरा साहेब, तुमचं काम होऊन जाईल. बरं मला हे सांगा की तुमच्या भावाची कोणाची दुश्मनी आहे का? नाही, माझा भाऊ अतिशय साधा आणि सरळ माणूस होता. मेहरा साहेब, प्रत्येक माणसाला आपला नातेवाईक सरळ साधाच वाटत असतो. हा, बरं मला हे सांगा, तुमचा कोणावर संशय आहे का? एकच माणूस असा आहे तो हे सगळं करू शकतो, रुद्र प्रताप. पण तो असं का करेल? कारण त्याला आपला मार्ग मोकळा करायचा होता. म्हणजे रुद्र प्रताप आणि मी कित्येक वर्षापासून एकाच एरियामधून इलेक्शन लढत होतो आणि प्रत्येक वेळेला मीच त्याला मात दिली आहे. पण या वेळेला मी माझ्याऐवजी माझ्या भावाला त्या एरियामधून लढवणार होतो. का अचानक हा बदल का? कारण मी त्याच विभागातून MLA साठी उभा राहू इच्छितो. पण त्याने तुमच्या भावाला का मारलं? कारण त्याला खात्री होती की कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या भावाला त्या एरियामधून निवडून आणीन म्हणून, आणि म्हणूनच त्यांनी त्याच्या मार्गातला काटा साफ केला. ठीक आहे मेहरा साहेब, तुम्ही काळजी करू नका, लवकरच तुम्हाला गुड न्यूज मिळेल. थँक्यू. वेलकम. पोलीस स्टेशन सोडून आज इकडे कुठे काम काढलं? उघड आहे, तपास करायला आलोय. तपास? कसला तपास? आदित्य मेहराला ओळखतच असाल? हो. मग त्याचा भाऊ अविनाश मेहरालाही आपण ओळखत असाल? हो, पण त्याच्याबरोबर आमचे काही फार जवळकीचे संबंध नव्हते. हा, ऐकलंय की त्याला कोणीतरी कुत्र्यासारखं मारलंय. हा, अगदी खरं ऐकलंय तुम्ही. आणि मारणारा सुद्धा कुत्र्याच्या मौतीनच मरेल, आणि त्याला मी मारेन. मारा मारा, खुशाल मारा. हा, या जमिनीवरचं थोडं वजन कमी होईल. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही हे सगळं मला का सांगताय? यासाठी की आदित्य मेहराचा संशय आपल्यावर आहे. मग? आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचा भाऊ अविनाश याच्या खुनामध्ये तुमचा हात आहे म्हणून. बस याची चौकशी करायला आलोय मी. इन्स्पेक्टर, हातच नाही, पाय पण आहे आणि मी पण आहे. इन्स्पेक्टर, हे राजकारण आहे, तुम्हाला नाही समजायचं. तो मदारी बनून तुम्हाला नाचवतोय माकडासारखं, आणि तुम्ही नाचताय त्याच्या तालावर. हा, कोण कोणाला नाचवतंय हे तर कळेलच. पण ज्या दिवशी मी नाचवायला सुरुवात करेन ना, त्या दिवशी मागून पुढून घाम काढेन मी. ज्या दिवशी, चला त्या दिवशी बघू. नमस्ते. चौघे इन्स्पेक्टर, तुम्ही हा तर विचार करत नाहीये ना की हे चौघे जण हे माझे कार्यकर्ते आहेत? नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. जा. इन्स्पेक्टर, पुन्हा जेव्हा इथे या तेव्हा सगळ्या पुराव्यानिशी या, नाहीतर मागून पुढून घाम मी काढीन. जा. हा इन्स्पेक्टर, इथे कुठल्या कामासाठी आलेला होता? डिस्को मर्डर केसची इन्क्वायरी करायला आलेला. डिस्को मर्डरची इन्क्वायरी? अरे सोडा ना यार,
तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना तुमच्या बरोबर. अरे तुमच्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही. ऐ, चल कामाचं बोलूया. एकाला उडवायचंय. पैसे? 2 पेट्या. नाव? आदित्य मेहरा. म्हणजे अविनाश मेहराचा भाऊ. बरोबर ओळखलंस. काम होणार तुमचं. भेटणार कुठे? तो ऑफिसला जाताना एका देवळात जातो. तो रस्ता एकदम निर्मनुष्य आहे. त्या रस्त्यावर अशी एक जागा आहे की त्या ठिकाणी त्याला उडवणं अगदी सोपं आहे. बघ लॉरीचा फोन लागतो. ठीक फोन लागला का? आधी फोन लागला. काय रे? हा बोल. काय पोझिशन आहे? तो एकटाच आहे. चल गाडीपर्यंत आलाय. चल लवकर. हा. चाल ना. तो दिसलाय का? कुठे आहे तो? त्याच्या मागेच आहे. अरे रुद्राचा फोन त्या डाव्या बाजूला पोहोचला. तिथे जाऊन आम्ही त्याला ओव्हरटेक करतो आणि तिथेच त्याची गाडी हो थांबवतो. का? तुम्ही लवकर तिथे पोहोचा. चालायला तिथेच ठोकूया. रुद्राचा फोन आहे. काय यार? अरे काय अर्जन्सी असेल बोल ना. मारू नकोस त्याला. अरे पळव लवकर. स्वतःला घेऊन एवढं सांगितलं होतं. आणि मी पण पळवतोय ना. आता ह्याची ही खटारा त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने नाही पळत. त्याला मी काय करू? काय झालं? का नाही मारलं त्याला? रुद्रप्रतापचा फोन आला होता. काय म्हणाला? मारू नका, जाऊ दे त्याला म्हणून. हा? काय? पण का? मला काय माहित? विचार त्याला. चल मी बाईक घेऊन येतो. जा. चल रे. चल. तुम्ही असं का केलं? हे बघ या राजकारणाच्या गोष्टी आहेत. कधी कधी राजकारण खेळावं लागतं. परंतु आम्हाला हे कळायला हवं की तुम्ही असं का केलं. तुमच्यासाठीच आम्ही त्याला मारण्याची एवढी मोठी रिस्क घेतली होती. हे बघ पायरी सांभाळून वागत जा. म्हणजे हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव. सगळ्या गोष्टी समजावून सांगणं आवश्यक वाटत नाही. आणि तसंही जीवनाच्या वाटेवर छोटे मोठे धोके पत्करावेच लागतात. ते सगळं ठीक आहे हो, पण तुमचा खेळ तर पडद्याच्या मागणच आहे ना. अरे हा तर गारुड्याचा खेळ झाला ना. इथे तुम्ही पुंगी वाजवली आणि आम्ही तिथे नाचत बसलो. ऐक! मला फालतू गोष्टी ऐकायची सवय नाहीये. तुम्ही तर केव्हाही सरड्यासारखे रंग बदलत असता. अशा माणसासोबत आम्ही कधीही काम करू शकत नाही. गुड बाय. त्याच्या नानाची टांग याच्या आईला इथेच बसलाय. जयपूरवालीची आठवण आली वाटतं. अरे तुम्हाला एक सांग, भरपूर सुंदर होती काय ती? सांग ना कुठे भेटला रे तू तिला? सांग ना. ए ए सांग ना. पोरगी जयपूर वाली माझं नाव विचारे. पोरगी जयपूर वाली माझं नाव विचारे. पोरगी जयपूर वाली माझं नाव विचारे. घेईल ती काळज काढून, घेईल ती काळज काढून काम विचारे. पोरगी जयपूर वाली, पोरगी जयपूर वाली माझं नाव विचारी. पोरगी जयपूर वाली माझं नाव विचारे.
उमलती कळ्याही जेव्हा हसते माथ्यावर काळी काळी बट रुतते नयन तिचे नयनांची नयन तिचे नयनांची संदेश विचारी पोरगी जयपूर वाली पोरगी जयपूर वाली माझं नाव विचारी पोरगी जयपूर वाली माझं नाव विचारे चंद्रासारखा मुखडा होता होठ गुलाबी भान हरपले पाऊन चाल शराबी चंद्रासारखा मुखडा होता होठ गुलाबी भान हरपले पाऊन चाल शराबी कमरेवरी वेणी कमरेवरी वेणी ही नागिन झुलवी पोरगी जयपूर वाली पोरगी जयपूर वाली माझं नाव विचारी पोरगी जयपूर वाली माझं नाव विचारी साला या रुद्रप्रतापला आपल्याकडनं काय पाहिजे रे? आधी सांगतो आदित्य मेहराचा गेम करा नंतर स्वतःच पलटतो. यार या रुद्रप्रतापची दुश्मनी करून आपण चूक तर नाही केली ना? हा माणूस खूप खतरनाक वाटतोय. घाबरावं त्याला लागेल आपल्याला नाही. अविनाश मेहराला कोणी मारलं कुणाच्या सांगण्यावरून मारलं हे सगळं आम्हाला माहिती आहे. हो पण आपल्या या गोष्टींवर विश्वास कोण ठेवेल? भाऊसाहेब तुमच्यापैकी लॉरेन्स कोण आहे? हा का मी एक बिल्डर आहे. ए काम बोल काम. माझा घाटकोपर मध्ये एक प्लॉट आहे ज्यावर गुंडांनी कब्जा केलेला आहे. मग मी त्यांना काही रुपये देणार पण होतो पण ते जागा खाली करायला तयारच नाहीये. मार्केटची प्राइस मागताय ते माझ्याकडे. त्या जागेची मार्केट किंमत 2 करोड रुपये आहे. मी त्यांना जे रुपये देणार होतो ते मी तुम्हाला देतो. तुम्ही जागा खाली करून द्या. किती? 2 लाख रुपये. फक्त 2 लाख रुपये. 2 करोडच्या जागेचे फक्त 2 लाख रुपये खूपच कमी आहे. भाऊसाहेब मी जाणतो हे काम तुम्ही एका दिवसामध्ये करू शकता आणि एका दिवसात 2 लाख रुपये माझ्या हिशोबाने ठीक आहे. हे बघा तुम्ही विचार करून सांगा. मी तुमच्या फोनची वाट बघेन. डील काही वाईट नाही. बस बस इथेच थांबा. या 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 नमस्कार नमस्कार या भैया सामान उतारिए. एवढं सामान आई आहे तू जा मी सामान घेऊन येते. या 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 तुम्हाला दाखवतो. सगळं सगळं अगदी चकाचक साफ करून ठेवलेलं आहे. रंग पण नवीन करून घेतलाय. सगळ्या सगळ्या सोयी आहेत. पाणी व्यवस्थित आहे एकदम. कुठे आहे ती? हे बघ लॉरेन्स आपले राहण्याच्या मध्ये झाले रे. आता काय करायचं? आज हसते आहे उद्या पळून जाईल. अरे यार टॉवर केव्हा बनेल? अरे पण तुम्हाला करायचंय काय? हा आम्ही इथं बसलोय ना. इथे बसलोय आम्ही. अरे पण बसून बसून इथे खायला प्यायला काही पाहिजे ना. सगळं मिळेल बाबा तुम्हाला इथे सगळं मिळेल. मग कशाला तुम्ही काळजी करताय? कोणी येऊ अर्थवान नाही येऊ. पप्पू कुठे गेलाय रे? कुठे गेलाय पप्पू?
हा घे तुझा पप्पू. मारा कुत्र्यांना. हे भगवान. चहा. ए पाय काय टाकतोस रे? बायकोसारखं पाय टाकतोस हा? तू आहेस काय? चल गप्पा तिकडे चल. डोकं दुखते. हा तू झोप रे झोप. सकाळ सकाळी तुला चहा कोणी दिली? ए तू देवाला मानतोस का रे? गुड मॉर्निंग. कशी झाली झोप? चहा प्या. चहा प्या. हा बोला पाटील साहेब, कसं काय येणं केलं? लॉरेन्स आणि त्याचे मवाली मित्र माझ्या भाडेकरूला खूप त्रास देतात. काल रात्री पण दारू पिऊन गोंधळ घातला. यांच्यामुळे पूर्ण वस्ती त्रासलेली आहे. ठीक आहे पाटील साहेब, तुम्ही चिंता करू नका. काय करायचं ते बघतो मी. थँक्यू. काय वर्मा, कसं काय चाललंय? अरे यार, आजकाल धंदा कुठे चाललाय बरोबर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मिस ईशा. बस ईशा. सर मला जरा महत्वाची चर्चा करायची होती. अरे डोंट वरी ईशा, हे माझे मित्र आहेत रुद्र प्रताप सिंग आणि ही आहे मिस ईशा, आमची न्यूली अपॉइंटेड लेबर ऑफिसर. ओ प्लीज. हॅलो. हॅलो. थँक्यू सर. काय म्हणता? सर मला हरसिंग पहारेकरी बद्दल बोलायचं होतं. हरी सिंग? त्याच्याबद्दल काय? त्या नालायकाला जेल झाली होती. पण मला एक सांग, तुला त्या हरिसिंग बद्दल बरीच आपुलकी दिसते. नो सर नो, तसं काही नाहीये. पण सर मॅनेजमेंटने हरिसिंगच्या बाबतीत जो स्टँड घेतलाय तो चुकीचा आहे. अरे पण मला काय झालंय ते तरी सांगा. अरे इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग केस मिस्टर रुद्रप्रताप सिंग. अच्छा. आमच्या कंपनीतला एक वॉचमन हरिसिंग. अच्छा. आणि त्याच्या विरुद्ध आमच्याच कंपनीतलं वर्कर रामलालची बायको
काय नाव तिचं? लाली लाली येस सर. येस, लाली. लालीच एक दिवस संधी मिळताच हरिसिंगनी लालीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट लालीनी आपला नवरा रामलालला सांगितली. रामलालला खूप राग आला. रामलालनी काही दिवसांनी आपल्या साथीदारांना घेऊन आमच्या कंपनीच्या कंपाऊंड मध्ये हरिसिंगची पिटाई केली. इतकी की त्याचे 2 हात आणि 1 टांग फ्रॅक्चर झाली. बिचारा रामलाल तर जेलमध्ये गेला, पण तो कमीना हरिसिंग या कंपनीच्या विरुद्ध या इंजुरीसाठी कॉम्पन्सेशन मागत होता. आय डोंट थिंक इज गॉट एनी बिझनेस टू क्लेम सच कॉम्पन्सेशन. त्याच्या व्यक्तिगत दुश्मनीचा परिणाम आहे. पण मला एक कळत नाहीये, हे कॉम्पेन्सेशन कशासाठी? अरे ही लूट आहे. सर हे चुकीचं आहे. सर खरं तर लाली गुरं चरण्यासाठी आपल्या कंपनीच्या कंपाऊंड मध्ये यायची. हरिसिंगने तिला बऱ्याचदा सांगूनही तिने ते ऐकलं नाही. शेवटी हरिसिंगने तिला धमकी दिली की रामलालची कंप्लेंट मॅनेजमेंट मध्ये करेन. सर आणि हे लालीने रामलालला सांगितलं, आणि हे जेव्हा रामलालला कळलं तेव्हा म्हणजे सर रामलालने हरिसिंगला मारहाण केली सर. आणि हरिसिंगला जेव्हा मारहाण झाली तेव्हा हरिसिंग ड्युटीवर होता, आणि म्हणून सर त्याला आपल्याला कॉम्पेन्सेशन द्यावंच लागेल. एक गोष्ट सांग मला तू ईशा, तू काम कंपनीसाठी करते की कामगारांसाठी? सर पगार तुम्ही देता, परंतु माझं काम तुम्हा दोघांचे संबंध चांगले ठेवण्याचं आहे. काय तू हे नाही समजत की जर कंपनीचं नुकसान झालं तर आमचे आणि तुमचे संबंध चांगले राहतील? सर यातून कंपनीचा फायदाच होणार आहे. तो कसं काय? सर खरं तर सगळ्या कामगारांना माहितीच आहे, पण फक्त मॅनेजमेंटमुळे गप्प आहेत. आणि सर आता जर आपण हरिसिंगला कॉम्पेन्सेशन दिलं नाही तर सगळ्या कामगारांचा मॅनेजमेंट. यार आपण तर तिच्याकडे रागाने बघत होतो, पण तिला आपल्याशी मैत्री करायची असं वाटतंय. काय करायचं आता बोल. एक गोष्ट तर मानावीच लागेल, इतकं वाईट बोलल्यावर सुद्धा तिने आपल्यावर ब्लँकेट टाकलं, प्यायला चहा पण दिला. मला वाटतं आपण त्यांची माफी मागायला हवी. हा बरोबर बोलतोय. पण तू माफी मागेल कोण? तू मागशील? आता काय करायचं? ए चला रे उडा. उडा. आता आम्ही काय केलं? हा हे तर उघड आहे की तुमच्यातून काही चांगलं सत्कार्य घडलं नसेल. चला तुम्हाला साहेबांनी बोलवलंय. ए यांना घरी गाडी चल. ए चल चल, चल. अरे बाबा. तू पण चल. ए चल काय करतो चालू? अरे अरे ए अरे साहब, चल चल चल. आपली पण काहीतरी इज्जत आहे एरिया. ए चल रे चल, मोठा रे इज्जत वाला. चल आरामात. तुला अरे, अरे, अरे. चल तुला दाखवतोच. तुम्ही मी तुला इथे जामीन देण्यासाठी आलेलो नाहीये, कारण माझी तेवढी ताकद सुद्धा नाहीये. मी तुला फक्त एवढं सांगण्यासाठी आलोय की मी माझी दुसऱ्या शहरात बदली करून घेतलेली आहे, आणि माझ्या मुलाबाळांना घेऊन मी इथून जाणार आहे सकाळच्याच गाडीने. आणि मी तुला माझा पत्ता सुद्धा देणार नाही, आणि तो तू मागण्याचा प्रयत्नही करू नकोस. आपण दोघे सख्खे भाऊ असून सुद्धा कधीही एका विचाराने एकत्र राहू शकलो नाही. हे असून नसलेलं नातं काय उपयोगाचं? ते इथेच तोडलेलं बरं. या तुझ्या घराच्या चाव्या आज मी खूप आनंदात आहे. 4 वर्षानंतर एक नवीन वळण आलंय माझ्या आयुष्यात. 4 वर्ष जेव्हापासून नोकरी केली आहे त्रिशंकू सारखं जगतोय मी. काही करू शकत नव्हतो, कारण माझे संस्कार रोखत होते, ज्यांची भीती माझ्या मनात होती. दादा, नातेवाईक, आजूबाजूचे सगळ्यांच्या नजरेतून उतरलो होतो मी. सगळीकडे कोण मारा. आज दादानी नातं तोडून खूप उपकार केलेत माझ्यावर. स्वतंत्र आहे मी, काही करू शकतो. कोणीही थांबवणार नाही, कोणाची पर्वा नाही. अरे सगळ्यांच्या भेटी झाल्या, बरं वाटलं जरा. नाही नाही नाही, त्या दिवशी खूप मजा आली. अरे हो खरंच. हा सगळं माहिती आहे. हो माहिती आहे मला. नाही नाही, सध्या तरी काही विशेष काम नाहीये.
चाललंय रेग्युलर जी कामं आहेत ती चालली आहेत. हा हो. साहेब ओ साहेब साहेब सोडा ना माझ्या मुलाला. अहो त्याने काही नाही केलंय. हो तू एक काम कर ना, मला नंतर येऊन भेट ना. सर प्लीज सोडा ना माझ्या भावाला. जरा एक मिनिट. तू एक काम कर, तू मला नंतर फोन कर प्लीज. सर प्लीज तुम्ही. ओ भाई तुम्हाला समजत नाही का? 15 मिनिटांपासून माझं डोकं खाताय तुम्ही. सर जरा इज्जतीनं बोला. ए मोठी आणि इज्जतवाली, तू मला शिकवतेस इज्जतीनं बोलायला? या इन्स्पेक्टर खानला शिकवतेस कुणाची कसं बोलायचं ते? चला निघा इथून, चला. एवढी चिंता आहे आपल्या मुलाची, तर दुसऱ्याच्या घरासमोर दारू पिऊन नाटक करतो तेव्हा काय नाही थांबवलं त्याला? नाक्यावर उभं राहून लोकांना त्रास देतो तेव्हा काय नाही थांबवलं त्याला? दुसऱ्याच्या आया बहिणीची छेड काढतो तेव्हा काय नाही थांबवलं त्याला? मोठी आली मला इज्जत शिकवायला. पहिले आपल्या भावाला शिकव दुसऱ्यांची इज्जत करायला. चला निघा इथून, चला चला. थांबा काकू, एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेब, मला सांगा तुम्ही या दोघांना का अटक केली? तुम्ही कोण? मी ईशा कुलकर्णी. अच्छा अच्छा, तुम्ही ईशा कुलकर्णी? हो. हा, तुमच्या घरमालकाने तक्रार केली होती की हे चौघे दारू पिऊन तुमच्या घरासमोर दंगामस्ती करत होते, तुम्हाला त्रास देत होते. अच्छा, म्हणजे घरमालकाने सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवलात. त्यांनी हे सांगितलं ना की ही लोक मला त्रास देतात म्हणून. पण मी विचारते, यांच्या विरुद्ध मी तुमच्याकडे कोणती लेखी तक्रार केली नाही ना? मग मला यांच्यापासून कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. तुम्ही यांना ताबडतोब सोडून द्या. आणि हे बघा, हे माझं आयडी कार्ड. मी एक समाजसेविका आहे. शिंदे, सोड रे त्यांना. थँक्यू थँक्यू. चला. थँक्यू. मी चलतो आता. बरं येतो मी. येतो. नमस्ते. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. हा ठीक आहे, मी प्रयत्न करतो. हा ओके. अरे या मेरा साहेब, या बसा. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही फक्त बसवणं जाणता की कामही करता? मला वाटलं तुम्ही इथे भेटणार नाही, कुठे चौकशी करत असाल. पण तुम्ही तर तुमच्या खुर्चीला असे चिकटलात की जसा एखादा नेता आपल्या खुर्चीला चिकटून बसतो. जोपर्यंत ती खुर्ची हालत नाही तोपर्यंत तो सुद्धा हालत नाही. आता खुर्ची हलवायची वेळ तर तुमची आहे. म्हणजे की रुद्रप्रतापच्या बोलण्यावरून असं समजतं की त्याला खुनाबद्दल सगळी माहिती आहे. मग तुम्ही त्याला अटक का नाही करत? हे बघा मेरा साहेब, फक्त संशयाच्या बळावर आम्ही अटक करू शकत नाही. हा, त्यांच्याकडून जर आणखी काही गोष्टी आपण काढून घेतल्या तर आपण मुळापर्यंत पोहोचू. आणि तुम्ही जर आणखी काही पुरावे दिलेत तर आपण अंतिम निर्णयाला पोहोचू. मग इन्स्पेक्टर तुमची गरजच काय? सगळ्याच गोष्टी जर मला करायच्या असतील तर तुम्ही कशाला हवेत? हे बघा मेरा साहेब, अजूनपर्यंत काही पुरावे आमच्यापर्यंत आलेले नाहीयेत आणि कुणाचं नाव पण आलेलं नाहीये. नाहीतर आतापर्यंत तुरुंगाच्या आत असते. फक्त एकदा कळायला हवं की हे काम त्यांनी कोणाच्या मार्फत केलंय. मग बघा मी काय करतो ते. साहेब एकदम अस्वस्थ दिसताय. सगळे धंदे चौपट झाले, करोडोचं नुकसान झालं आणि म्हणे अस्वस्थ दिसतायत. अरे जेव्हापासून तो लॉरेन्स आणि त्याचे मित्र आपल्याला सोडून गेलेत ना, तेव्हापासून एक काही चांगला मुलगा नाही आपल्याकडे कामाला.
जा, काय वाटेल ते करा, पण त्या चौघांना घेऊन या आपल्याकडे. साहेब ते आता पुन्हा येणार नाहीत. अरे पण काय येणार नाहीत? त्यांच्या वस्तीमध्ये ईशा कुलकर्णी नावाची मुलगी राहायला आली. समाजसेविका आहे आणि त्या 4 जणांना सुधारण्याचा प्रयत्न करते. छोटी मोठी कामं पण मिळवून देते. रुद्रप्रताप, या या मेहरा साहेब, या या, आपण आलात, आमचं नशीब फळफळलं. बसा बसा. थँक्यू. देशमुख साहेब साहेबांकरता चहा पाण्याचं बघा. ठीक आहे. बोला मेहरा साहेब, काय सेवा करू? रुद्रासाहेब, मला वाटतं की आपण आपल्यामधलं अंतर जरा कमी करावं. जे काही एकमेकांबद्दल गैरसमज आहेत ते दूर करावे. मेहरा साहेब, मी माझा मदतीचा हात कायम पुढे केला होता, पण तुम्ही दुर्लक्ष केलं. एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये की तुमचा संशय आहे की मी तुमच्या भावाचा खून केला, आणि असं असून सुद्धा तुम्ही माझ्याकडे हात मिळवण्यासाठी हात पुढे करताय. रुद्रासाहेब, राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी चालत असतात. रात गई बात गई. आता माझा गेलेला भाऊ तर काही परत येऊ शकत नाही. जे झालं ते झालं. माझा भाऊ गेल्याचं दुःख तर मला आयुष्यभर राहणारच आहे, पण त्या दुःखाला कवटाळून मी आयुष्य तर जगू शकत नाही ना. पण माझ्या भावाचा खून झाल्याचा एक फायदा मात्र झाला की लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल एक वेगळीच आपुलकी निर्माण झालेली आहे. हो. आणि त्याचा फायदा मला MLAचं इलेक्शन जिंकण्यामध्ये होणार आहे. जाऊ द्या, ही झाली उद्याची गोष्ट, पण आज तर तुमचं आहे ना. काय मेहराजी, नाही मला नीटसं कळलं नाही. जरा सगळं व्यवस्थित उलगडून सांगितलं तर बरं होईल. तुम्हाला नाही वाटत? सरळ गोष्ट ही आहे की आपण एक दुसऱ्यांच्या कामात येऊ शकतो, जर तुमची इच्छा असेल तर. तुमची अपेक्षा काय आहे? रुद्रासाहेब, मला एक केमिकल फॅक्टरी उघडायची आहे आणि तो सेक्शन तुमच्या अंडर येतो. तर तुम्ही मला केमिकल फॅक्टरी उघडायची परवानगी द्यावी आणि त्या बदल्यात मी तुम्हाला 2 करोड रुपये देईन. मंजूर आहे? मेहरा साहेब, तुम्ही काय मला वेडा समजलात की काय? म्हणजे अहो मेहरा साहेब, एवढी चांगली ऑफर मी कशी धुडकवू शकतो? थँक्यू. सॉरी सर, मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचंय. आय एम बिझी, आय कांट टॉक टू यू. गो नाउ. सर, तुम्हाला तुमची कंपनी वाचवायची असेल तर तुम्हाला आता माझ्याशी बोलावंच लागेल. काय बकवास करतेस? सर, तुम्ही 55 लोकांना जे कामावरून काढून टाकले त्यात सगळ्यांना तुम्हाला कामावर घ्यावंच लागेल. व्हॉट नॉनसेन्स. तुला माहिती आहे आपला धंदा कमी झालाय म्हणून? आम्हाला ऑर्डर मिळणं बंद झालंय. आम्ही जास्तीत जास्त अधिकार दिलेत त्यांना. व्हॉट इट्स? सर जर का एवढंच कारण असतं तर त्यांना पुन्हा कामावर ठेवायला मी सांगितलं नसतं. याशिवाय आणखीन काय कारण असेल? सर, खरं तर आपल्या कंपनीकडे भरपूर ऑर्डर्स आहेत. आपल्या कंपनीचा अर्धा माल आपण दुसऱ्या कंपनीकडे देतो. तिकडच्या ठेकेदाराकडून माल बनवून तो माल आपल्या कंपनीचा शिक्का लावून बाजारात आणला जातो. जर मी त्यांना परत घेतलं नाही तर ईशा, तू काय करशील? सर, जर का तसं असेल तर मला नाईलाजाने आपल्या कामगारांना सगळं खरं खरं सांगावं लागेल. यू शट अप यू इडियट. मी तुला आधीच सांगितलं होतं, ह्या 1.5 दमडीच्या पोरीला कामावरून काढून टाक. नाही ऐकलंस. किंवा ही जेव्हा तुझ्याकडे नोकरी मागायला आली होती तेव्हा जर तू हिला कह्यात ठेवली असतीस तर आज ही एवढी वर उठलीच नसती. रामखोर. मी हरण्याला घाबरत नाही रुद्रप्रताप, पण वर्मा, इथे हरण्याचा प्रश्नच कुठे येतो? धंद्यात नुकसान आणि बाईकडून मात हे आपल्या तत्वात बसत नाही.
आणि तसंही तुम्ही त्या मुलीला कामावरून काढून टाकलंय. आणि जोपर्यंत तुमच्या कर्मचाऱ्यांना घाटकोपरच्या फॅक्टरी बद्दल कळेल, बरोबर आहे तोपर्यंत तुमची सगळी कागदपत्र तिथून गायब झालेले असतील. आणि तिथे कोणी दुसऱ्याचाच माल बनत असेल. ज्या ऑर्डर मी पूर्ण करू शकत नाही त्या मला सोडाव्या लागतील. यामध्ये मला लाखो करोडो रुपयाचं नुकसान होईल. पण या मुलीनी मला बर्बाद करून टाकलं. वर्मा, एक मामुलीशी पोरगी ऑफिस मध्ये येऊन आपल्याला धमकावून जाते, आपल्या कंपनीला धोका निर्माण करते आणि आपण काही करत नाही. आणि मग ही सत्ता पैसा काय कामाचा? म्हणजे तुमचं म्हणणं काय? मला तिला धडा शिकवायचा आहे. मला तिला शिक्षा द्यायची. मी तिला नाही सोडणार वर्मा. सोड यार. खरी शिक्षा ती असते रुद्रप्रताप, जी आयुष्यभर भोगावी लागेल. आणि जर मुलगी गुन्हेगार असेल तर त्याची मजाच काही वेगळी आहे. वर्मा, पाहिजे तर रात्रभर विचार करू. ठीक आहे. रात्रभर वाट बघण्याची गरज नाही, ती इकडेच येते. साहेब, हीच मुलगी आहे त्या 4 जणांना सुधारण्याचा प्रयत्न करते. बघा कशी आले. मग हा कुठे होता तेव्हा? हा झाडावर बसला होता. माझ्यासारख्या उड्या मारत होता, मी बघितलं. अरे ईशा, ईशा, ईशा काय झालं? ईशा, अगं काय झालं? सांग ना ग. ईशा कोण होतं? ईशा, सांग ना. हे देवा. बघा बघा. तू तू इथे काय घ्यायला आले? सर, आज सकाळी मला ऑफिस मधून टर्मिनेशन लेटर मिळालंय, ज्यात माझं चारित्र्य आणि मिसबिहेवियर बद्दल लिहिलंय. ते मुळीच खरं नाहीये सर. मला वाटतं तुम्ही ते लेटर परत घ्यावं. असं आहे काय? म्हणजे तू इथे सौदा करायला आलीस? म्हणजे तुझ्या चुकीची तुला जाणीव झाली तर? अजिबात नाही. मी इकडे माझा राजीनामा द्यायला आले. आणि राहिला प्रश्न सौद्याचा, जर तुम्ही त्या 55 कामगारांना परत कामावर ठेवणार असाल तर मला युनियनला काहीच सांगावं लागणार नाही. मी ही गोष्ट माझ्यात आणि मॅनेजमेंट मध्येच ठेवीन. अच्छा, पण तू इथून गेल्यानंतर कोणाला काही सांगायच्या लायकीचीच राहणार नाहीस. आमच्याशी गद्दारी केल्याचा परिणाम तुला आज कळेल. गालावर थप्पड मारली होतीस ना? ज्या इज्जतीच्या जोरावर तू आपलं तोंड चालवत होतीस ना, त्याच तोंडानं तू आता इज्जतीची भीक मागशील. काय वेळा करशील तू? मजा आला. जा तू पण जा. नको जाऊ, नको जाऊ. सोड सोड मला. नाही नाही, मी तुला नाही जाऊ देणार ना. प्लीज नको जाऊस. आणि मला हे कळत नाही की तू माझ्या एकदा खासगी जीवनात का लक्ष देतोयस? अरे, हा तुझा खाजगी मामला आहे. म्हणजे नको रे.
माझ्या आयुष्यात इतके ढवळाढवळ करूच प्लीज. ज्या हरामखोरांनी तुझी ही अवस्था केली त्यांना शिक्षा येऊ नये. आम्ही त्यांना सोडून द्यावा असं वाटतं तुला? का सोडायचं ग त्याला? म्हणजे त्याने असा अत्याचार करत राहावा? तसं नाहीये, त्यांना शिक्षा मिळेल, पण तुम्ही नका देऊ. मग कोण देणार? तू देशील? नाही, मी कोर्टात जाईन. ते कोर्ट जिथे सत्य आणि असत्याचा निर्णय फक्त शब्दांवर होतो. माझा विश्वास आहे न्यायदेवतेवर. तुझा अजून कायद्याशी संबंध आला नाही ना, म्हणून अशी बोलतेस तू. तुला पश्चाताप होईल. नाही, तुमचा नसेल विश्वास कदाचित, पण आज हाच कायदा पित्यासारखा माझ्या समोर उभा आहे, ज्याने कित्येक अन्याय निरपराधी लोकांसाठी आपला जीव दिला. त्या कायद्याकडे न्यायाची अपेक्षा नाही करू शकत. बलात्कार साबित करणे फारच कठीण असतं, त्यामुळेच अपराधी सबळ पुराव्याअभावी सुटून जातात. तर मग आम्ही काय करायला पाहिजे? त्यांना शिक्षा मिळो न मिळो, पण स्त्रीची बदनामी नक्कीच होते. जी गोष्ट कुणालाही माहिती नसते ती सगळ्या जगाला कळते. एकदा पुन्हा विचार करा न्यायालयात जाण्यापूर्वी. मी पूर्ण विचार केलाय. आता मला जगाची पर्वा नाही किंवा बदनामीची पण. तुला कदाचित माहिती नाहीये, एका स्त्रीसाठी बलात्काराची केस ही बलात्काराहून कमी नसते. वकिलांचे प्रश्न इतके घाणेरडे आणि अश्लील असतात की सात्विक स्त्रिया कोर्टाची पायरी चढायलाही घाबरतात. वकिलांचे प्रश्न उत्तर इतकी वेडीवाकडी असतात की कुठलीही सामान्य स्त्री त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. तर तुमच्या मते आम्ही चूप राहायला पाहिजे? वकील म्हणून माझा हाच सल्ला आहे की एक स्त्री म्हणून आम्हाला या वाढत्या अत्याचाराशी लढावंच लागेल आणि कुठल्या ना कुठल्या स्त्रीला जगासमोर येऊन आपलं मत मांडावंच लागेल की आम्हालाही विरोध करण्याचा अधिकार आहे आणि कुठल्याही पुरुषाला हा अधिकार नाहीये की स्त्रीच्या मर्जी विरुद्ध तो तिला स्पर्शही करू शकेल. आम्हाला अधिकारासाठी लढावंच लागेल. आमच्यापैकी कुठल्या तरी एका स्त्रीला बळीचा बकरा व्हावंच लागेल. आणि तुमची इच्छा आहे निशाने बळीचा बकरा व्हावं? आम्ही असं होऊ देणार नाही. आज जरी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, उद्या आणखी कोणाचं तरी करतील आणि बदनामीच्या भीतीमुळे आपण गप्प बसायचं नाही. मी असं होऊ देणार नाही. मी त्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही. मिस्टर खन्ना, यू मे प्रोसीड नाउ. थँक यू my lord. मिस ईशा देवी, कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी तुम्हाला बदनामीची भीती वाटली नाही? नाही, या लोकांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. मला वाटतं तुम्ही आणि तुमच्या विद्वान वकील साहेबा कोर्टाच्या आधी स्वतःच शिक्षा द्यायला आतुर झालात, जेलमध्ये पाठवू इच्छितात. मिलॉर्ड, मिस्टर वर्मांच्या कंपनीमध्ये ईशा देवीचा बेमुरवर तडफोडपणा भयंकर वाढला होता. कंपनीच्या कुठल्याही डायरेक्टरांच्या केबिन मध्ये ती विना परवानगी सरळ घुसायची आणि तिथे अत्यंत बेजबाबदारपणे वागायची. अँड हाईट ऑफ द सिच्युएशन, 4 एप्रिलच्या दिवशी मिस्टर वर्माजींच्या केबिन मध्ये मिस ईशा देवी बिना परवानगी घुसली. तिथे कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून वर्माजींचे मित्र रुद्रप्रताप सिंग यांच्या थोबाडीत तिने मारली. अँड दॅट वॉज द हाईट ऑफ हर मिसबिहेवियर. मिस्टर वर्माजीने तिला तात्काळ नोकरीवरून काढून टाकलं. तेव्हा मिस्टर वर्मांना शोधत शोधत ती सरळ त्यांच्या फार्म हाऊसवर पोचली. तिथे वर्माजींनी परत कामावर घ्यावं म्हणून त्यांच्या हातापाया पडायला लागली. मिस्टर वर्माजींनी तिला साफ नकार दिला, कारण त्यांना त्यांच्या कंपनीची शिस्त सांभाळायची होती. जेव्हा ईशा देवींच्या हे लक्षात आलं की मिस्टर वर्माजी असं आपलं ऐकत नाहीये, त्यावेळी तिने त्यांना बदनाम करायची धमकी दिली.
मिस्टर वर्माजींनी तिला तात्काळ तिथून निघून जायला सांगितलं. त्यावेळी माझ्या सर्व अशिलांना धमक्या देत ती तिथून निघून गेली. पुढे काय झालं हे माहित नाही, पण 6 एप्रिलच्या दिवशी सकाळी पोलिसांकडून कळालं की ईशा देवींनी माझ्या सर्व अशिलांवर बलात्काराचे आरोप लावलेले आहेत. मिस्टर वर्माजी, तुम्ही पहिल्यांदा मिस ईशा देवीला कधी भेटलात? जेव्हा ती माझ्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू द्यायला आली होती. अच्छा. आणि मी तिचं सिलेक्शन केलं होतं. कुठल्या पोस्टसाठी? लेबर ऑफिसर साठी. म्हणजे दररोज ही शेकडो लोकांना भेटत असणार. होय, तिचं कामच तसं होतं. तिला लोकांना भेटण्यामध्ये खूप आनंद मिळत असे. ती फार ब्रॉड माइंडेड होती, म्हणूनच मी तिला लेबर ऑफिसर म्हणून घेतलं. अच्छा, म्हणजे रोज ती ओळखीच्या अनोळखी अशा शेकडो लोकांना भेटत असणार, त्यांच्याशी हसून बोलत असणार. तुम्हाला म्हणायचं काय आहे? हेच की यांचा पेशाच असा आहे की त्यांना रोज शेकडो माणसांना भेटावं लागतं. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, यांच्या व्यवसायाचा या केसशी काही संबंध नाही. संबंध आहे मिलॉर्ड. बलात्काराच्या केसमध्ये स्त्रीचा पेशा आणि तिचं चालचलन याचा खूप मोठा संबंध असतो आणि ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. बलात्कार झालाही आहे, पण एक भारतीय नारी भरलेल्या कोर्टात येऊन या बलात्काराच्या चर्चेचं चरबीत चरवण करत नाही. ती लाजेनं आपला जीव देईल. पण मिस ईशा देवींच्या चेहऱ्याकडे बघा. लाज, पश्चाताप याचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. या अशा स्त्रिया म्हणजे नारी जातीला कलंक आहेत. आईच्या नात्याला काळीमा फासणारे आहेत, बहिणीच्या नात्याला कलंक फासणारे आहेत, मुलीच्या नात्याला कलंक फासणारे आहेत. I object, Your Honor. I also object the same existence of such women in our society, my lord. अशा स्त्रियांना समाजात राहण्याचा काही एक अधिकार नाहीये, ज्या सगळं करून सवरून वर इज्जतदार आणि देवी बनू इच्छितात. मिलॉर्ड, बलात्कार करणारा आपल्या घरी किंवा फार्म हाऊसवर एखाद्या मुलीला बोलवत नाही किंवा एखादा पुरावाही मागे सोडत नाही, कारण आपण उद्या त्यात फसू म्हणून. मिलॉर्ड, मी न्यायालयाला विनंती करतो की अशा स्त्रीला जास्तीत जास्त कठोर शासन व्हावं आणि माझ्या अशिलांना बा इज्जत निर्दोष सोडून द्यावं. दॅट्स ऑल युअर ऑनर. मिसेस गुप्ता, यू मे प्रोसीड नाउ. युअर ऑनर, वकील साहेबांच्या नजरेत एक इज्जतदार भारतीय नारी तीच आहे जी यांचे अत्याचार सहन करूनही गप्प राहते, कुठलीच कंप्लेंट करत नाही. त्यांच्या नजरेत देवी तीच आहे जी न्यायालयाचा फास गळ्यात बांधून घुसमटून मरून जाते, एक अश्रूही ढाळत नाही. देव न करो उद्या जर कुणी वकील साहेबांच्या बहिणीची अब्रू लुटली तर? आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. तेव्हा तुम्ही काय करणार? त्या बिचारीचं तोंड बंद करणार? तिला न्यायालयाचा दार ठोठावायला नाही लावणार? आय स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट युअर ऑनर. ऑब्जेक्शन सस्टेन. नो पर्सनल रिमार्क प्लीज. युअर ऑनर, या जगात दररोज कुठल्या ना कुठल्या स्त्रीवर अत्याचार केला जातो, तिचं तोंड बंद केलं जातं, तिची इज्जत तुटली जाते. कुणाची आई, कुणाची बहीण आणि कुणाची मुलगी या हैवानांच्या वासनेची शिकार होते, पण शर्मेनं आपलं तोंड बंदच ठेवते. आणि आज त्या सर्वांच्या वतीनं एका स्त्रीनं न्यायालयाचं दार ठोठवलंय. आणि आज जर यांना शिक्षा नाही झाली तर गलीपुरात ही हैवानं स्त्रियांची शिकार करत सुटतील आणि आई बहिणींचं रस्त्याने चालणंही कठीण होईल. मिलॉर्ड, अशी माणसं तर आपण देशात रोज बघत असतो. आहे का कुठला पुरावा की माझ्या अशिलांनी मिस ईशा देवीवर जबरदस्ती किंवा बलात्कार केला? आहे कोणी असा साक्षीदार की ज्यांनी पाहिलंय की मिस ईशावर बलात्कार होतोय म्हणून? युअर ऑनर, मी वकील साहेबांना सांगू इच्छिते की बलात्काराच्या वेळी तिथे ना पोलीस असतात, ना कायदा असतो आणि ना कुठलाही सज्जन साक्षीदार असतो. जर यापैकी कुणी उपस्थित असतं तर बलात्कार झालाच नसता.
जज साहेब, मला काही सांगायचंय. परवानगी आहे? परवानगी आहे तुम्हाला. जज साहेब, आज मला तुमच्या कायद्याला एक प्रश्न विचारायचा आहे. जर एखाद्या सत्याला कुठला पुरावा नसेल, कुठला साक्षीदार नसेल, तर ते सत्य सत्य नसेलच. आज जर मी सिद्ध करू शकले ना की जगात देव आहे, तर तुमचा कायदा असं म्हणेल की जगात देवच नाही. न्यायाचा पाया भावनांवर नसून पुराव्यांवर उभारला आहे. देवाचा संबंध भावनेशी आहे, हृदयाशी आहे, विश्वासावर आहे. आमचा विश्वास काहीही असो, मन काहीही म्हणो, पण न्यायालयाच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती निरपराध आहे जोपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही. या केसमध्ये हे समोर आलं आहे की ईशाजी आपल्या मर्जीने स्वतः चालत फॉर्म हाऊसवर गेली होती, पण या गोष्टीचा कुठलाही पुरावा नाही की त्यांच्यावर जबरदस्ती किंवा बलात्कार झालेला आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मी या चौघांची निर्दोष मुक्तता करतो. हे बघ मेहरा, हे बघ माझ्या टेंडरचं काय झालंय. हे बघ माझं काम झालं तरच तुला कमिशन मिळेल, लक्षात ठेव. हे बघ मी तुझं पुन्हा ऐकणार नाही. हे बघ माझं नाव वर्मा आहे, लक्षात ठेव. आता पुन्हा तुझं मी ऐकणार नाही. ओके. ये दरवाजा चले, ये ना खोलना आता. दुसऱ्यांच्या आया बहिणींना आपला बापाचा नाव समजतो.
अपराध आठवतात आणि तुला त्याची शिक्षा फक्त मृत्यू आहे. माय लॉर्ड, ज्या गुन्ह्यासाठी आम्हा सगळ्यांना या कटघऱ्यामध्ये उभं केलेलं आहे ते चारही खून आम्हीच केले. मला माहिती आहे आम्ही चुकीचे वागलो, आम्ही गुन्हेगार आहोत. जज साहेब, आम्ही तर जन्मताच बेकार होतो. आम्ही कशाला जगतोय तेच माहिती नव्हतं आम्हाला. ती ईशा होती ना, ईशा, तिने आम्हा सर्वांना फुटपाथवरून उचलून चांगल्या मार्गी लावलं. पण सांगा त्या हरामखोरांनी सगळं मातीत मिळवलं. पहिले 9 महिने सतत आम्ही त्यांच्याबद्दल चौकशी केली, तेव्हा आम्हाला कळालं आमच्यासारखी बरीच लोक आहेत ज्यांना त्यांनी फसवलंय. आम्ही जो गुन्हा केला आहे तो फक्त ईशावर झालेला अत्याचार आणि अन्यायाचा बदला नव्हता. आम्हाला अंकुश आणायचा होता या समाजावर. आम्ही विचार केला की हाच शेवटचा आणि बरोबर मार्ग आहे. तुम्ही आम्हाला फाशी दिलीत तरी काही तक्रार नाही. वाईट इतक्याच गोष्टीचं वाटतं की ईशा, जी आमचा आदर्श होती, त्याच आदर्शावर बलात्कार झाला. कायद्यानं तिला न्याय देण्यात असमर्थता दाखवून बदनामीच्या अंधकारात ढकलून दिलं. तेव्हा आम्ही हे घोषित केलं की आम्ही आमच्या पद्धतीनं प्रतारित आदर्शाला न्याय देऊ. आम्ही त्या सैतानांना मारून समाजातली घाण साफ करण्याचा प्रयत्न केलाय. पण ही परिस्थिती दारुण आहे जज साहेब. मी तुम्हाला विनंती करतो जज साहेब, हा जो आपला कायदा आहे हा अपूर्ण आहे. त्याला आणखी मजबूत बनवा, जेणेकरून आमच्यासारखे तरुण भावनेच्या भारात कायद्याला हातात घेऊ. मी आपल्याला विनंती करतो, तुम्ही समाजाला असा अंकुश लावा की समाजातून नेहमीसाठी तिरस्कार संपायला हवा, अगदी संपूर्णपणे. मी आपल्याला हात जोडून नम्रपणे हीच विनंती करतो जज साहेब. सगळे पुरावे आणि साक्ष लक्षात घेता कोर्ट या चौघांना फाशीची शिक्षा देत आहे. साहेब, तुमच्या डोळ्यात अश्रू? काय झालं साहेब? शिंदे, दुनियेच्या नजरेत ते चौघेही गुन्हेगार आहेत, पण माझ्या नजरेत ते देवता आहेत. हे तेच 4 जण आहेत ज्यांनी माझ्या आईवर झालेल्या अन्यायाचा बदला घेऊन तिला न्याय मिळवून दिला. म्हणून हे चौघेही मरून सुद्धा माझ्यासाठी अमर आहेत, अमर. इतकी शक्ती आम्हा देतो दाता, विश्वास